अंपायर्स, या मॅचचे पंच, अंपायर्स. त्वरित मॅचचा ताबा घ्या पंच. शेखर सर, शेखर सर, त्वरित मॅच चालू करून घ्यायची आहे. तुमच्या नावाचे वाद. पंचांनी त्वरित मॅचचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. क्वार्टर फायनलचा काय सामना रंगलेला. 1 बॉल 3 रन्स टू विन. पण काद्र्या हे काय करू शकले नाही. GSS बॉयज यांचा अप्रतिम फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाला आपल्याला. BSS फायटर आणि मालेकरवाडी यांना विनंती आहे की त्यांनी आपला 12वा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. अटीतटीचा हा सामना होणार आहे. योगेश शर्मा यांनी मागे यावे. कृपया करून दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी आपला 12वा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. खूप सुंदर असा हा प्रतिसाद पाहायला मिळतोय आपल्याला आपल्या चषकासाठी. खचाखच भरलेला हा स्टेडियम. हजारोंच्या संख्येत ही मॅच 4 षटकांची खेळवणार आहे. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. मुकुंद सर, सामना चालू करून घ्या. मुकुंद सर, आपसे रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द मैच चालू कीजिए. मालेकरवाडी यांना विनंती आहे की त्यांनी आपला 12वा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टी देण्यात येणार. मालेकरवाडी, कृपया कोणीही स्टेजजवळ गर्दी करू नये. मुकुंद सर, मालेकरवाडीकडून संघाचा पहिला षटक घेऊन येत आहेत कल्पेश. कृपया पंचांना विनंती आहे की त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे.
बी एस फायटर्स साठी ओपनिंग बॅट्समॅन आहेत अनिकेत अँड सुमित. पॉवर प्लेचा षटक टाकायला आलेले आहेत कल्पेश. पाहूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनी खेळून काढलेला आहे 1 धावासाठी. भर उन्हात खूप सुंदर अशी कामगिरी करतायत ते आपले पंच संजू दादा. आता कल्पेशांचा सामना करतील ते सुमित. पॉवर प्लेचा दुसरा चेंडू आणि हा सुंदर झेल. दोन सुमित चेंडू 1 धावा. सुमित हे झेल बाद झालेले आहेत. त्यांची जागा घ्यायला आलेले आहेत ऋषी. संघाची वाढती धावसंख्या 2 चेंडू 1 धाव. पॉवर प्लेचा षटकात हे खूप उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत कल्पेश. नवीन बॅट्समॅन आलेले आहेत त्यांचं नाव आहे ऋषी. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत कल्पेश. त्यांना फेस करणार आहेत ऋषी. एक धाव. लवर बॉयज आणि बाल सद्गुरू यांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा. 3 चेंडू 2 धावा झालेले आहेत. पॉवर प्लेचा हा षटक. कल्पेश खूप उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. चार चेंडू 3 धावा. स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत ते ऋषी. पॉवर प्ले षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत कल्पेश. त्यांना सामना करतील ते ऋषी. आणि हा गुड लेंथचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पाव्या झेल बाद. ऋषी हे झेल बाद झालेले आहेत. बी एस फायटर यांचा स्कोर 5 चेंडू 3 धावा. ऋषी यांची जागा घ्यायला आलेले आहेत ते पंकज. पॉवर प्ले षटकातील हा शेवटचा चेंडू. सामना करतील ते पंकज. कल्पेश हे एकदम उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. आणि हा गुड लेंथचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला सिंगल धाव. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 4 रन. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बी एस एस फायटर संघाची धावसंख्या झालेली आहे 4 रन.
शिवनेरी सेवा मंडळ आयोजित शिवनेरी चषक को पावर्ड बाय शिवनेरी स्पोर्ट्स क्लब. सामना त्वरित चालू करायचा आहे. संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते वैभव. त्यांना सामना करतील ते पंकज. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर PS फायटर संघाची हॅलो 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 चालू सामना मालेकरवाडी वर्सेस BF फायटर. धावसंख्या किती झाली? धावसंख्या 5 चेंडू, धावसंख्या झाली 8. षटक क्रमांक 2. शिवनेरी चषक 2025 वर्ष पहिले. खूप सुंदर असं टुर्नामेंट. या ठिकाणी भरपूर प्रेक्षक खचाखच भरलेलं. पंचांच्या भूमिकेत संजय शिंदे. सुंदर टोला चेंडू, पाव्या किती धाव मिळते. विवेक तिथे क्षेत्ररक्षण करताना. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 9. षटकाची समाप्ती. पाहूया मालेकर वाडी करून तिसरे षटक कोण घेऊन येते. नन्या, मॅन फ्रॉम लोखंडी मार्क. नन्या, सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी नन्यांची. खूप मोठमोठे कलाकार क्रिकेटर या टुर्नामेंटला लागलेले, जसे कल्पेश कांबळे जरी लोखंडी मार्क्सचे असले तरी क्रिकेटर म्हणून मोठे आहेत. तसे वैभव मोठा क्रिकेटर आहे. सुंदर टुर्नामेंटचं आयोजन शिवनेरी सेवा मंडळ. आणि या ठिकाणी आनंदचं आगमन झालेलं आहे. मंडळ यांनी धरून चोपा. तिसरं षटक, पहिला चेंडू नन्यांचा. सुमिताने सुंदर डोलेले चेंडू लेगच्या दिशेने पाव. झेल होते षटकाला त्याने. आज सुंदर असा झेल. सुमितांची खडी खेळी समाप्त. पाव्या सुमितची जागा घेण्यासाठी कोण येते. माझा पुढील मित्र सतीश यादव तुम्हाला सगळं सांगेल अशी विनंती. हॅलो हॅलो खूपच सुंदर असं आयोजन शिवनेरी मित्रमंडळातर्फे. मालेकरवाडी संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली ती त्यांच्या पत्त्यावरती पडत आहे. तिसरं षटक घेऊन येतात ते नन्या उर्फ प्रसाद. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि वैभव झेल झाला असता, परंतु झेल काही पकडता आला नाही वैभव कांबळे यांना.
त्याचा फायदा फलंदाजी संघाला होत आहे. 2 धावेचा BS फायटर. संघाची धावसंख्या झाली ती 11. एक चेंडू 11 धावा. सामन्यातील तिसरे षटक पंच संजय यांच्याकडून नामांतर धाव घोषित वाईटच्या स्वरूपात. दोन चेंडू. धावसंख्या झाली 12. चेंडू झाले 2. पुढील चेंडू. सुंदर टोललेला चेंडू पाहा किती धाव मिळते, पण तितके सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाज नन्या यांचं एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबली. धावसंख्या झाली ती 12. शिवनेरी सेवा मंडळ 2025 सुंदर असं आयोजन. पुढील चेंडू नन्यांचा पाहूया. षटकार की चौकार मारतात फलंदाज. सुंदर टोललेला पॉईंटच्या दिशेने पाहूया किती धाव मिळते, पण तिथे तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणजे दाद्या. आणि ह्या 2 धावा. दुसरी धाव चोरटी म्हणावी लागेल या 2 धावेने. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14. यापुढील होणारा सामना लवर बॉईज आणि बाल सद्गुरू दोन्ही कर्णधारांनी मंचाशी ताबा साधावा. सुंदर पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू, पण तिथं वैभव एक खूप क्षेत्ररक्षक म्हणजे वैभव याचं जिकडे तिकडे आम्ही वैभव यांचं नाव वर करू शकतो असा एक प्लेयर आहे लोखंडे मार्गचा वैभव. सुंदर त्याची फलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी सुंदर आहे वैभवाची. या 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा टोलला चेंडू पाया किती धाव मिळते तिथे दाद्या एका धावेने. आणि पुन्हा 2 धाव चोरून घेतलेले आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 16. 18 माफ करा धावसंख्या 18. षटकाची समाप्ती. शिवनेरी सेवा मंडळ 2000 चषक आयोजित सुंदर ओरम क्रिकेट टुर्नामेंट पाहूया. शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाजाचं नाव नाव सुजल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. बॅट्समनचं नाव सुशांत. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. नॉन साईडला चॉकलेट. सुंदर टोललेला चेंडू सुशांत यांनी पाहूया झेल होतो की नाही, आणि इझी झेल विवेक यांच्या हातात. सुशांत यांची खेळी समाप्त पाहूया. सुशांतची जागा घेण्यासाठी कोण येते नवीन फलंदाज. लवर बॉय संघाचे कर्णधारांचं इथं आगमन. सागर भोसले नाणेफेकीच्या कौलसाठी तयार. तसेच बाल सद्गुरू संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की यांनी मंचाचा ताबा घ्यावा नाणेफेकीसाठी. याच्या पुढील होणारा सामना लवर बॉईज वर्सेस बाल सद्गुरू. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मंचाचा ताबा घेऊन नाणेफेकीचा कौल करण्यात यावा. आयान मंडल की तरफ से आपका हार्दिक स्वागत. काँग्रेच्युलेशन आपको आयान. सेमीफायनल मध्ये प्रवेश आयान यांचा. सामना त्वरित चालू करावा पंचांना विनंती आहे संजय शिंदे, कारण वेळ खूप होत आहे. पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. पुढील चेंडू
सुंदर टोलेला पॉईंटच्या दिशेने चेंडू पाहूया किती धाव मिळते या एका धावेने. धाव संख्येत बरं धाव संख्या झाली ती 19. 19 धाव संख्या झाली 19. चेंडू झाले 2. ओके 2 2 2 2 तिसरा चेंडू सामना करतील ते चॉकलेट. उत्कृष्ट असा कव्हरच्या दिशेने मारला फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि पंचांकडे निर्णय. धावचित पंच संजय यांच्याकडून धावचित. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण प्रसाद यांचं. मालेकरवाडी संघासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी आतापर्यंत. पाहूया शेवटचे 3 चेंडू मध्ये किती धावा वसूल करतायत निलेश. आता जसा चॉकलेटनी जसा शॉट मारला होता तसा आम्ही लहानपणी उमाचे बॅटिंग बघायचो. उमाच्या मनगटात अशी ताकद होती की बॉल बॅटला लागला की 4च्या बाहेर जायचा. आणि आजकालच्या चॉकलेटच्या ताकद नाही मनगटामध्ये, पण मस्त मारला होता शॉट. धावसंख्या थांबलेली धावसंख्या झाली ती 19. 20 माफ करा 20. 3 चेंडू शिल्लक. सुंदर टोलला पुन्हा चेंडू पाव्या तिथे कपिल आणि आत्ता मात्र चॉकलेटची खेळी समाप्त. पाव्या त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येते तो बाल सद्गुरूचा कर्णधार. बाल सद्गुरूचा कर्णधार याला विनंती आहे की लवर बॉयचा कर्णधार सागर भोसले इथे आलेले आहेत. नवीन फलंदाज बाल सद्गुरूचा कर्णधार. घरी असेल युट्यूब वर बघत तर इकडे टॉर्च उडवतो. बॅटिंग चॉकलेट. नवीन फलंदाजाचं नाव आयुष. बाल सद्गुरू यांचा कर्णधार. सुंदर टोले चेंडू पाहूया किती धाव मिळते आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण पाहूया. दुसरी धाव मिळते की नाही आणि या दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. या 2 धाव्याने धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे ती 22. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू सतीश यादव. बाल सद्गुरू संघाचे कर्णधार कृपया विनंती आहे त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यात यावा. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा गडी बाद. पुढील होणारा सामना लवर बॉयज वर्सेस बाल सद्गुरू. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील उमेश गमरे आणि आता मोठे स्टार म्हणजे आमो. शिवनेरी तुमचं अभिनंदन करते. टॉस का बॉस. आता जी कॅच पकडली कपिल, जो प्लेयर तुम्हाला दिसला साधा जरी, पण त्याचा स्टेटसला ज्यावेळी शॉट बघतो, कारण तो मला व्हॉट्सअपला ॲड आहे, भरपूर सुंदर बॅटिंग करतो कपिल. जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 24 चेंडू 23 धावेची गरज. पाहूया हा सामना कोण जिंकते. किरण कांबळेचं सुद्धा शिवनेरीच्या तर्फे आम्ही आगमन करतो. किरण कांबळेला घ्या, फोटो घ्या एक. किरण कांबळे ती पॅन्ट काढ त्याची. किरण कांबळे यांचा थोडं हार्दिक स्माइल स्वागत. करा रे, फोटो काढताना थोडी स्माइल करा. नाणेफेकीचा कौल घेऊन लवर बॉयज संघाने आपला निर्णय कळवावा. आमू आमचे जुने जाणते मित्र, नाणेफेक हारलेले कर्णधार, पहिल्या सामन्याचा नाणेफेक हारलेले.
लवर बॉय संघाने आपल्या 11 खेळाडूंची यादी देण्यात यावी ही विनंती कर्णधारांना. एक प्रतिनिधी लवर बॉय संघाचा मंचावरती पाठवावा. सामना त्वरित चालू करावा. एक, पंचांना विनंती आहे. पेपर एक प्रतिनिधी पाठवा. लवर बॉय संघाला विनंती आहे. आपल्या 11 खेळाडूंची यादी देण्याची गरज आहे. हा खूपच सुंदर असं आयोजन. या वर्षाची पहिली स्पर्धा ते लोखंडे महाराजतर्फे भरवण्यात आलेली शिवनेरी मित्रमंडळ शिवनेरी सेवा मंडळ तर्फे 2025 मध्ये या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झालेली. तरी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहू. आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने जास्त आहेत. तरी पंचांना आणि बाकीच्या आपल्या शिवनेरी सेवा मंडळाच्या प्रतिनिधी लोकांना विनंती आहे की लवकरात लवकर सामने सुरुवात करावी. कारण सामन्याची मजा घ्यायची असेल तर जितके जास्त ओव्हरचे सामने होतील तेवढी मजा येईल बघण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा. किरण कांबळे यांनी मंचाचा ताबा घ्यावा. शिवनेरी सेवा मंडळ तर्फे त्यांना आग्रहाचे निमंत्रण. घाटल्याचा एक स्टार किरण कांबळे लांजा. या टुर्नामेंटला जास्तीत जास्त मेहनत घेणारे म्हणजे सुरेश, गोटू, मनीष, सिद्धेश, शेखर, विनोद भरपूर असे सहकारी आहेत या टुर्नामेंटला लागणारे. त्यांचं शिवनेरीतर्फे मनापासून आभार, धन्यवाद. सामना त्वरित चालू करावा. पंचांना विनंती आहे. खेळाडू आलेले आहेत. कल्पेश कांबळे मॅन फ्रॉम लोखंडे मार्ग. एक प्रतिनिधी पाठवला तर कल्पेश बरं होईल. 24 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आणि त्या 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेत कल्पेश कांबळे के. एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू. चेंबूर विभागातील महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जाऊन खेळत असलेले खेळाडू आपले कल्पेश कांबळे आमचे सहचारी. पाहूया 23 धावा ते किती षटकांमध्ये वसूल करतायत आणि तोच प्रयत्न करावा लागेल BS फायटर संघाला आपला सामना जिंकण्यासाठी. कल्पेश कांबळेचे असे भरपूर किस्से आहेत, पण एक किस्सा मी घाटल्यातला सांगतो. एक बॉल 6 चेंडू असताना त्यांनी भरपूर वेळा मारले. ज्या मॅचला मी बघायला गेलो त्यांनी इतका लांब षटकार मारून मॅच जिंकवली. मालेकरवाडीने आपलं खातं खोललेलं, कल्पेशने सुद्धा आपलं खातं खोललेलं. 1 धाव झालेली पहिल्या षटकातील. दुसरा चेंडू सुमित यांचा. सुमित तितकाच फलंदाज जितका चांगला तितकाच गोलंदाज सुद्धा चांगला आहे. सुमित BS फायटर मध्ये सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत. काय काय लोकांचं आम्हाला नाव माहित नाही. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. खूपच आकर्षक असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं आहे BS फायटर संघातर्फे. त्यांचे कर्णधार रघु फलंदाजाच्या तोंडासमोर उभे. 1 धाव रोखण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु फायदा काही उचलता आला नाही. फलंदाज मालेकरवाडी संघाची सलामीची जोडी अनिकेत आणि कल्पेश. 2 चेंडूमध्ये 2 धावा. कृपया याच्यानंतर होणारे सामने त्या कर्णधारांनी लवकरात लवकर आपला संघ तयार ठेवावा. तिसरा चेंडू
बंटी यांचा सामना करतील कल्पेश. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आणि तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण बेस्ट फायटर संघातर्फे. परंतु एकदम संयमी खेळी खेळत आहेत कल्पेश कांबळे. 2 धावेवरती समाधान. या 2 धावेसोबत संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 4. 3 चेंडू 4 धावा. जितकं चांगलं आपण क्रिकेट खेळतो तितकंच चांगलं जर मला असं वाटतं आपला फिटनेस जर ठेवला तर आपण अजून 10 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. सतीश सर तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे विशाल, कारण कोणताही खेळ हा फिटनेस शिवाय होत नाही. जसा आता कारण, राजवाडीचा छोटा बॉलर सुंदर चेंडू सुमित यांचा, पण एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडू 5 धावा. सगळ्यांच्या बॉडींचे आकार वकार वाढले, पण सुरेश जसा आहे तसाच, जो शिवनेरीचा करता धरता सूरज. पुढील चेंडू आणि की त्यांना सुंदर डोळ्यात चेंडू. पाहूया किती धाव मिळते की झेल बाद होतात आणि ही सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण चेंडू काही अडू शकले नाही. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 7. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया किती धाव मिळवतात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हा जर झेल पकडला असता तर काहीतरी सामन्यामध्ये रंगतदार परिस्थिती निर्माण करण्यात यश आलं असतं बीएस फायटर संघाला. आणि बनवून मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु चेंडू काही पाहिजे तसा लागला नाही. त्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागलं आणि त्यांना या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8. जिंकण्यासाठी आणखी 15 धावाची गरज. 18 चेंडू 15 धावा. सामन्याला जरा लवकर सुरुवात करावी, कारण याच्यानंतर आज सुशांत इलेव्हनचा एक सामना होणं गरजेचं आहे. व्हायला पाहिजे. काय वाटतं विशाल वाघमारे तुम्हाला? नाही होणार सामना, कामाला आहेत सगळे. नरसिंहा संघाचे खेळाडू विशाल वाघमारे यावर्षी सुशांत इलेव्हनमधून खेळताना. सामन्याकडे लक्ष द्या ना, दुसऱ्याकडे कशाला. दुसऱ्या षटक गोलंदाजाचं नाव गोलंदाज श्रवण. श्रवण एक उगवते सिताऱ्यांपैकी एक, लोखंडे मार्गातील एक अष्टपैलू खेळाडू. भीमसेना संघाचे कर्णधार सामना त्वरित चालू करावा पंचांना विनंती आहे. संजय शिंदे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि की त्यांना धावसंख्या झाली ती 8. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू, परंतु फक्त 2 धावावर समाधान मानावं लागेल मालेगावडी संघाला. लवर बॉय संघाने आपला निर्णय सांगितला आहे का? सामना नाणेफेकीचा कौल जिंकून अवंतर धावेत भर. पंच संजय यांच्याकडून वाईट धाव घोषित, वाईट चेंडू घोषित. श्रवण यांचा पुढील चेंडू. सामना करतील अनिकेत. बीएस फायटर संघाला अजून एकही यश संपादित करण्यात आलं नाही. एका धावेसोबत संघ विजयाच्या पुढे आगे काय वाटचाल करताना मालेगावडी संघ.
एक षटकाराची आवश्यकता वाटते मला कल्पेश यांच्या बॅटमधून. सर्व प्रेक्षक खोळंबलेले आहेत एक षटकार पाहण्यासाठी कल्पेश कांबळे यांचा. बघू प्रेक्षकांना गडी बाद. आणि किती अवचित. जागा घेण्यासाठी पाहूया कोण येतंय फलंदाजीसाठी. मला वाटतं कपिल किंवा वैभव असेल डायरेक्ट. मुकुंद शिवनेरी संघाचे ओपनिंग फलंदाज गोटू या नावाने ओळखणारे लाजतात पण माजत नाहीत. जेवढी नावं घेऊ तेवढी कमी. शिवनेरी संघातील एक नावाजलेला संघ तेवढंच नावाजलेलं मंडळ चेंबूर विभागातील. वैभव. धावसंख्या झाली 12. 3 चेंडू. नवीन फलंदाज वैभव. सुंदर टोला चेंडू कल्पेशने लेगच्या दिशेने पाहावं किती धाव मिळते. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि आता मात्र दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14. मी मगाशीच बोललो होतो कल्पेश एक नावाजलेला फलंदाज आहे. जितकं हलक्यात घ्याल तितकं भारी पडेल. आणि आता तर दुसरा वाघ मैदानात आल्या मालिकरवाडीचा म्हणजे वैभव. त्या दोघांची जोडी फोडणं म्हणजे अवघड आहे. सुंदर चेंडू. उत्कृष्ट चेंडू. मालेकरवाडी संघाच्या ऑपोजिट जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर जे 2 फलंदाज मैदानात उपस्थित आहेत कल्पेश कांबळे आणि वैभव कांबळे या दोघांना लवकरात लवकर बाद करण्यात यश आलं तरच सामना तुम्ही जिंकू शकता. हे सर्व संघांना माहिती आहे. जोपर्यंत ते तोपर्यंत मालेकरवाडी काही उत्कृष्ट फटका पुढे जाऊन टोलण्याचा प्रयत्न परंतु तितकंच गचाळ असं क्षेत्ररक्षण BS फायटर संघातर्फे झेल सोडलेला. कल्पेश कांबळेंचा आज दिवस आहे. ओव्हर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. जिंकण्यासाठी फक्त 7 धावींची गरज. 12 चेंडू 7 धावा. वैभव एक असा प्लेअर आहे ज्यावेळी वैभवला आम्ही घेऊन खेळतो त्यावेळी वैभवचे 100% आमच्या टीम मध्ये असतात. लवर बॉईज आपला निर्णय. सागर भोसले यांना विनंती आहे आपला निर्णय. सागर भोसले काहीच दिसत नाही तिकडून. सुंदर टोललेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. पुढील चेंडू कल्पेश यांना पाहूया षटकार मारतात की चौकार. सुंदर टोलण्याचा प्रयत्न परंतु एक न कळलेला चेंडू सरळ कीपरच्या हातामध्ये. धावसंख्या थांबलेली. धावसंख्या झाली आहे ती 17. पुढील चेंडू. 10 चेंडू 6 धावेची गरज. पंच संजय शिंदे यांच्याकडून एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 18. आमचे एक जुने मित्र शेखर ज्यांनी ऑर्गनायझर केली टुर्नामेंट शिवनेरी चषक म्हणजे शेखर आंबे. आता जो कल्पेश कांबळेने शॉट जो खेळला त्या शॉट साठी त्यांनी 100 वेळा प्रॅक्टिस केली. त्यावेळी आज कुठं तर शॉट लागलाय. शाबाश कांबळे साहेब. बॅटिंग 100 वेळा कमीच बोलले तुम्ही. खूप वेळा खेळण्याचा त्यांनी सराव केलेला आहे. उत्कृष्ट फटका
परंतु झेल. मी बोलतो वैभव एक चांगला खेळाडू आहे. त्याने फ्लिक केला आणि चेंडू इतका लांब गेला. जर तो पूर्ण फिरला असता तर षटकार नक्कीच गेला असता. चेंडू चेंडू 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. 19 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 19 धावा. आरामशीर फलंदाजाने अजून आरामशीर आला तरी चालेल, काय आपल्याला घाई नाही. हा शेवटचा सामना आहे आजच्या दिवसाचा. मी मगाशी बोलतो कपिल वैभव यांची जागा घेण्यासाठी आले ते कपिल. सुंदर फलंदाजी आहे कपिल यांची. पाहूया तो डायरेक्ट षटकार चौकार मध्ये मॅच जिंकवतो. सामन्यात यश आणतो की गोलंदाज आपलं काम करून दाखवतो. चौकार आणि षटकार मारण्यात खूपच माहीर असलेले कपिल मालेकरवाडीचे एक आधारस्तंभ मानले जातात. लेक्चरने मारलेला चेंडू चौकार वाचवल्यात यश, परंतु एकच धाव. कल्पेश कांबळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कपिल यांनी त्यांना थांबवलेलं. शेवटचा चेंडू 20 धावा. जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. 7 चेंडू 3 धावा. आणि कल्पेशांना माहिती आहे की आपण सामना तर जिंकणार आहे, तर थोडे फलंदाजीचा सराव करून घ्यावा, पुढच्या सामन्यासाठी उपयोगी येईल. मालेकरवाडीचे नावाजलेले खेळाडू वासू यांना आग्राचं निमंत्रण आहे, मंचावरती यावं. लवर बॉईज सागर भोसले आपल्याला विनंती आहे. क्षेत्ररक्षण घेतलंय काय? कोणीतरी सांगा तिथून. लवर बॉय संघाचं क्षेत्ररक्षण आहे, नाणेफेक घेतल्यानंतर की फलंदाजी करणार आहेत. फिल्डिंग फिल्डिंग ओके. बॅटिंग फलंदाजी करणार की क्षेत्ररक्षण? मॅन ऑफ द मॅच चे मानकरी मॅन फ्रॉम लोखंडी चे कल्पेश कांबळे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे लवर बॉय संघाने. तरी बाल सद्गुरू संघाला विनंती आहे, की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवण्यात यावे. कल्पेश कांबळे. मालेकरवाडी संघाचे कल्पेश कांबळे यांनी या सामन्याचे सामनावीराचा किताब आपला घेण्यात यावा. आताचा होणारा सामना बाल सद्गुरू वर्सेस लवर बॉयज, आणि लवर बॉयज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. हा कुठे बॅट सागरची बॅट ना? 33 ची बॅट कुठे? 33 ची इथे असेल ना. बाल सद्गुरू संघ. संजय शिंदे खूप दमलेले दिसतात, पंचगिरी चांगले करतात. त्यांच्या बरोबर एक होते जे सोनू, ते सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज फलंदाज आहे. सुंदर त्यांची फलंदाजी गोलंदाजी आहे. सोनू. संजय शिंदे यांना पाणी देण्यात यावे. पाणी पंचांना